जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर कशाप्रकारे तयार करायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारची डिझाइन तयार कशी करायची यासंबंधी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दिली आहे। आणि मित्रांनो, मटेरियलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी बोलून सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचण आली तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। आपली इंस्टाग्रामची आयडी ही तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन मी केली आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून टाका, कारण अशा प्रकारच्या बॅनर एडिटिंग संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। ओके, तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये असणारं पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या PLP फाईलची लिंक तुम्हाला दिली आहे, ती PLP फाईल तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये ओपन करून घ्यायची आहे। तर PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर ओपन .pl फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला वरती एक चौकोनी बॉक्समध्ये PLPचं एक ऑप्शन बघायला भेटेल। तुम्हाला त्यावरती क्लिक करून तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल डाउनलोड करून ठेवली असेल ते फोल्डर तुम्हाला सिम्पली इथे ओपन करून घ्यायचे। फोल्डर ओपन केल्यानंतर आपली जी काही PLP फाईल आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे, त्यानंतर तुम्हाला ओपन ओनलीवरती इथे क्लिक करायचं। आपली जी काही PLP फाईल असेल ती इथे ओपन होऊन जाईल। तर यामध्ये चेंजेस करण्यासाठी तुम्हाला वरती एक लेअरचा आयकॉन दिसत असेल, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे आणि इथे जेवढे तुम्हाला टेक्स्टचे लेअर दिसत असतील त्या सर्व लेअरचं तुम्हाला त्या लॉक काढून टाकायचं आहे। तर आता मित्रांनो, तुम्हाला मी एका टेक्स्टमध्ये ते चेंजेस करून दाखवतो। जे काही इथे नवरी मुलचं नाव असेल त्यामुळे तुम्हाला चेंजेस करून दाखवतो। तुम्हाला त्यावरती डबल टॅप करायचे, त्यानंतर इथे जे असणारे टेक्स्ट आहे तर ही टेक्स्ट तुम्हाला इथून रिमूव्ह करायची आणि इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन इथे करून घ्यायचे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता। इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे MS फॉन्ट कन्वर्टरवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आणि जे काही तुमच्या नवरी मुलीचं किंवा नवऱ्या मुलीचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला इथे सिम्पली मराठीमध्ये टाकून घ्यायचे। तर फॉर एक्झाम्पल इथे एक मी नाव टाकून घेतो। तर नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला या पट्टीवरती क्लिक करायचे, त्यानंतर कॉपी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथून पुन्हा बॅक यायचे आणि पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन तुम्हाला पुन्हा इथे ओपन करून घ्यायचे। पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण कॉपी केलेला कोड तुम्हाला सिम्पली इथे पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर थोडीफार तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, फक्त नवरी मुलीच्या नावामध्ये फक्त तुम्हाला ते कोड कन्वर्ट करण्याची गरज लागणार आहे। बाकी जेवढे टेक्स्ट असणार आहे त्या टेक्स्टमध्ये तुम्हाला डायरेक्ट तिथे टायपिंग करायचे, कारण तिथे आपण देवनागरीचा फॉन्ट तिथे यूज केला आहे। ओके, तर बाकी जे काही सर्व टेक्स्ट असेल त्यामुळे तुम्हाला डबल टॅप करायचे आणि तुमचे जे काही चेंजेस असतील सिम्पली तुम्हाला इथे करून घ्यायचे आहेत। तर फक्त तुम्हाला 4 ते 5 मिनिटं इथे डिझाईन तयार करायला लागणार आहेत। तर जो काही आपला मटेरियलचा पासवर्ड असेल तो तुम्हाला मी सांगतो। तर आपला मटेरियलचा पासवर्ड आहे 15 16 17 18। ओके, हा आपला मटेरियलचा पासवर्ड आहे। हा पासवर्ड टाकल्यानंतर आपली जी काही झिप फाईल असेल ती तिथे अनझिप होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, डिझाईन सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक सेव्हचा आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आणि इथे मित्रांनो काही जण गडबड करतात, ती म्हणजे इथे क्वालिटी मित्रांनो अल्ट्रा सिलेक्ट करतात। तर मित्रांनो, जी काही साईज असेल ती साईज मी ते रिसाईज तुम्हाला करून दिले। तुम्हाला इथे कस्टमच ठेवायचं आणि फक्त तुम्हाला सेव्ह टू गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचे, तरच ते एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये डाउनलोड होऊन जाईल। आणि जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आपला इथपर्यंत बघितला असेल आणि व्हिडिओला अजूनही एक लाईक केलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून टाका, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येत असतो। आणि वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर एडिटिंगवरती आपण बरेच व्हिडिओ तयार केले आहेत। तर या सर्व व्हिडिओची मी एक प्लेलिस्ट तयार केली आहे आणि त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। एकदम खतरनाक अशा डिझाईन मी तिथे तयार केलेल्या आहेत। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतो त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। ओके, तर चालतं मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।